अरे बस बस किती खाजवत आहे, खाजून खाजून वैताग आला आहे. खूप उपचार केले पण काही होत नाही आहे. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि ती पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग, तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, आपण या मालिकेमध्ये चर्चा करणार आहोत स्किनच्या प्रॉब्लेमबद्दल आणि यासाठी आपण पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आज आमंत्रण दिलेलं आहे सुप्रसिद्ध डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजेच त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर उर्वी कुराणी मॅडमला. पण उर्वी मॅडमशी या विषयावर बोलण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअरसुद्धा करा. चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा प्रवास डॉक्टर उर्वी कुराणी मॅडमसोबत आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर. स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर, दिल से दिल तक. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण आपल्या मागच्या एपिसोडमध्ये भेटलो होतो, स्किनवरच आपण बरंच काही बोललो. यावेळीसुद्धा तुमच्याकडनं आपल्याला बरंच काही जाणून घ्यायचं आहे. आपला पहिला एपिसोड हा असणार आहे आणि त्याचा विषय आहे फंगल इन्फेक्शन. तर माझा पहिला प्रश्न त्याच अनुषंगाने की फंगल इन्फेक्शन म्हणजे नेमकं काय होतं आणि ते कुठं कुठं होतं शरीरामध्ये? So thank you for inviting me, sir. Fungal infection is basically a skin condition which is very irritating, कारण त्याच्यामध्ये कंटिन्यू पेशंटला खाज येत असते. आता तो इन्फेक्शन आहे स्किनचा आणि तो इन्फेक्शन एका फंगसमुळे होतो आहे. आपल्या शरीरावर खूप काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, फंगस, बॅक्टेरिया, व्हायरस. तर जेव्हा फंगसचं ओव्हरग्रोथ होतो आणि त्याच्यामुळे स्किनवर काही रॅशेस येतात, बिकॉज ऑफ विच कंटिन्यू इचिंग किंवा कंटिन्यू बर्निंग सेन्सेशन त्याच्यावर होत असेल तर त्याला युजली आम्ही फंगल इन्फेक्शन असं म्हणतो. अच्छा. आणि मोस्ट कॉमनली फंगल इन्फेक्शन आपण बघतो की जिथे जिथे बॉडीमध्ये घाम जास्त सुटत असतं त्या ठिकाणी आपल्याला फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. फॉर एक्झाम्पल काखेत वगैरे आहे किंवा जांघेत आहे किंवा मानेच्या पाठीमागचा जो भाग आहे त्या सगळ्या ठिकाणी किंवा पाठीवर जिथे जिथे घाम जास्त आपल्याला सुटतो तिथे तिथे फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच वेळा आपण बघतो की फंगल इन्फेक्शन्स ना सारखेच वारंवार येत राहतात. म्हणजे तुम्हाला तर खाज करून बरं वाटतं आहे टेम्पररी आणि परत ती सुरू होते. इवन आपल्या उपचार घेतल्यानंतरसुद्धा उपचार झाले, औषध झालंसं झालं, पण काही दिवसांनी पुन्हा उद्भवतो आहे. हे रिकरन्स का होतं या फंगल इन्फेक्शनचा? सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, रिकरन्स ऑफ फंगल इन्फेक्शन. आणि अनफॉर्च्युनेटली आधी असं नव्हतं, पण इफ यू सी आजकालचे जे पेशंट आम्ही जे बघतो आमच्या OPDमध्ये, दे हॅव अ लॉट ऑफ रिकरन्स. आणि त्याचं मेन कारण जो आहे इज इम्प्रॉपर ट्रीटमेंट. अच्छा. हां, म्हणजे व्हॉट आय मीन टू से वेन आय से इम्प्रॉपर ट्रीटमेंट, की त्यांनी उपचार आधी स्किन डॉक्टर किंवा डर्मेटॉलॉजिस्टकडनं घेतलेलंच नसतं. मोस्ट ऑफ द टाइम्स कोणती तरी क्रीम त्यांनी केमिस्टच्या ॲडवाईजनी किंवा असं सहज फ्रेंड किंवा मित्र किंवा असंच रिलेटिव्हच्या ॲडवाईजनी लावलेली असते किंवा घरात कोणतीही क्रीम असेल फॉर सम अदर रिझन ती काहीतरी लावलेली असते आणि त्याच्यामुळे फक्त तात्पुरता आराम भेटतो. अच्छा. आणि त्यांना बरं वाटतं. पण बिकॉज ऑफ दॅट मोस्ट ऑफ द टाईम दीज क्रीम्स मे कंटेन इंग्रेडियंट्स लाईक स्टिरॉइड. आणि त्याच्यामुळे तात्पुरतं तर बरं वाटणारच आहे, पण त्या फंगसमध्ये रेझिस्टन्स डेव्हलप होऊन जातो. आणि ते रेझिस्टन्स जेव्हा डेव्हलप होणार तर कोणतीही ट्रीटमेंट तुम्ही नॉर्मल, मग स्किनच्या डॉक्टरनी पण नॉर्मल प्रॉपर ट्रीटमेंट पण दिली तरी रिझल्ट्स एवढे चांगले येणार नाही, म्हणजे रिकरन्स तरीही होणारच. सो बिकॉज ऑफ दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की पेशंटनी जर त्यांना सिम्पटम्स असेल, असे लाल लाल पॅचेस असतील, रिंगसारखे पॅचेस असतील शरीरावर, स्पेशली जिथे जिथे घाम जास्त सुटतं आहे, तर त्यांनी स्पेसिफिकली स्किनच्या डॉक्टरला भेटूनच ते ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. हो ना, सुरुवातीलाच त्यांना दाखवून घेतलं पाहिजे. कारण ओव्हर द काउंटर जेव्हा मेडिसिन्स घेतात किंवा बरेचसे क्रीम्स, ते एकेका ट्यूबमध्ये 4-5 प्रकारच्या क्रीम्स असतात. येस. मग कुठली क्रीम कुठल्यासाठी उपयोगी असणार हे त्यांनाही माहीत नसतं. राईट. त्यामुळे आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात का मॅडम? म्हणजे ओव्हर द काउंटर पेशंट्स क्रीम घेतात आणि सर्रास लावतात, राईट. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स की शक्यता काही असते का?
100% शक्यता आहे कॉम्प्लिकेशन्सची. आणि सर्वात मेजर कॉम्प्लिकेशन आहे रिकरन्स. म्हणजे अच्छा. पेशंटला आरामच भेटत नाही. तात्पुरतं 1 आठवडा बरं वाटतो, जास्तीत जास्त 2 आठवडे बरं वाटतं. मोमेंट ते क्रीम लावायचं बंद करतात की परत त्यांना फक्त त्या ठिकाणी नाही, अजून 2-4 ठिकाणी तो फंगल इन्फेक्शन स्प्रेड होऊन जातो. ओके. सो इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट की फक्त सुरुवात झालेली होती एका एरिया ऑफ बॉडीवर आणि आता फंगल इन्फेक्शन पसरतं आहे. म्हणजे डोक्यावर आलं, चेहऱ्यावर आलं, हाताला, पायाला, जिथे नॉर्मली फंगल इन्फेक्शन येत नाही. इवन त्या ठिकाणी पण फंगल इन्फेक्शन येतो जेव्हा आपण चुकीच्या क्रीम्स वगैरे किंवा चुकीची ट्रीटमेंट घेतलेली असेल तर. दुसरा साईड इफेक्ट आहे की जो त्वचा असते, ज्याच्यावर तुम्ही चुकीची क्रीम जर लावलेली असेल तर ती त्वचा पण तुमची इव्हेंच्युअली डॅमेज होणार. म्हणजे पातळ होऊन जाणार, त्याच्यावर स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात, पुरळ येऊ शकतात, पिंपलसारखे फोडं येऊ शकतात. सो देर आर दीज 2 मेजर साईड इफेक्ट दॅट कॅन हॅपन जर आपण प्रॉपर ट्रीटमेंट नाही घेतली तर. अजून काही कॉम्प्लिकेशन्स त्यांच्या बॉडीच्या इतर पार्ट्समध्ये होऊ शकतात का इंटरनली? म्हणजे आपण क्रीम जी लावतो ॲब्झॉर्ब तर ती होतंच बॉडीमध्ये. करेक्ट. त्याच्यामुळं काही इंटरनल कॉम्प्लिकेशन्सचे चान्सेस असतात का? इंटरनल कॉम्प्लिकेशन्सचे चान्सेस खूप कमी आहे. कारण इट डिपेंड्स आपण किती एरियावर लावतो आहे. जर एरिया अप्लिकेशनचा जो असेल तो छोटा असेल तर इंटरनल कॉम्प्लिकेशनचे चान्सेस एवढे नसतात. पण खूपदा आपण असं पण बघतो की पेशंटनी कंटिन्यू वर्षानुवर्ष क्रीम लावत असतात. मग इन दॅट सिच्युएशन इंटरनल कॉम्प्लिकेशन इन द फॉर्म ऑफ रेस्ड ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा किडनी स्टोन्स और समथिंग रिलेटेड टू इंटरनल ऑर्गन डॅमेज पण होऊ शकतं बिकॉज ऑफ कंटिन्युअस ॲब्झॉर्प्शन ऑफ दॅट क्रीम. ॲब्सोल्युटली. बरं, हा आजार एकाला जर घरात झाला तर असं पाहिलं आहे की बाकीच्यांना पण शक्यता असते व्हायची. हे कितपत आहे म्हणजे तसं? हे खूपच खरं आहे. कारण आजकाल आपण जो फंगल इन्फेक्शन बघतोय त्याच्यामध्ये पूर्ण फॅमिलीज इन्वॉल्ड आहे. म्हणजे एकाला झालं आणि त्याची ट्रीटमेंट जर वेळेवर झालेली नसेल किंवा त्यांनी असंच काहीतरी सेल्फ मेडिकेशन केलेलं असेल, ओव्हर द काउंटर एखादं क्रीम वापरलं असेल पण प्रॉपर गायडन्स घेतलं नसेल तर दॅट पर्सन बिकम सोर्स ऑफ इन्फेक्शन फॉर अदर फॅमिली मेंबर्स. आणि स्पर्शाने तर हा स्प्रेड होतोच. म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आलं तर त्याच्याने तर फंगल इन्फेक्शन स्प्रेड होणारच. संसर्गजनिक ज्याला आपण म्हणतो तर तसं तर आहेच. अँड ऑल्सो बाय युझिंग कॉमन ऑब्जेक्ट्स. म्हणजे हँड टॉवेल जर कॉमन असेल आपलं किंवा इफ वी आर युझिंग हँडल्स ऑफ द डोर आता, आणि ते आपण कॉमनली सगळेजण वापरतोच घरात. सोफा आहे, चेअर आहे, एव्हरीथिंग वी यूज कॉमनली. ओके. तर त्या सगळ्या गोष्टींनी पण फंगल इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकते. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन की ज्याला झालेला आहे फर्स्ट मेंबर ऑफ द फॅमिली हिमसेल्फ शुड गेट ट्रीटेड ऑन प्रायोरिटी. म्हणजे बिलकुल वेळ घालवायचं नाही. नाहीतर तुमच्या घरात जर एल्डरली असेल, छोटे मुलं असतील, यू आर पुटिंग एव्हरीबडी, म्हणजे सगळ्यांना रिस्कवर तुम्ही अगदी खरं, बरोबर ठेवत आहात. बरोबर. येस. जर एखाद्याला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे त्यांनी काय प्रिकॉशन्स घ्यावे किंवा एकाला फंगल इन्फेक्शन्स होऊ नये म्हणून काय प्रिकॉशन्स घ्यावे हे दोन्ही मला समजून सांगा. येस. सो फर्स्ट क्वेश्चन जो आहे की जर एखाद्याला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे तर सर्वात आधी एक्स्ट्रा हायजीन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. बाय दॅट माझं इंटेन्शन हा आहे की तुमचे जे कपडे असतात, ओके, बोथ नॉर्मल क्लोथ्स ॲज वेल एज युअर इनरवेअर, ते तुम्ही सेपरेटली वॉशमध्ये टाका आणि गरम पाण्यामध्ये वॉशमध्ये टाका. आणि जेव्हा त्याला आपण वाळायला ठेवतो कपड्यांना ते चांगलं उन्हात वाळायला पाहिजे. जर ते वाळलेले नसणार म्हणजे ओले राहिले तरी त्याला इस्त्री करून घ्या. पण दे शुड बी कम्प्लिटली ड्राय. सो वेन यू आर वेअरिंग द क्लोथ्स, म्हणजे जेव्हा ते कपडे घालतात बिलकुल ओलसर कपडे घालू नये. नाहीतर आपण फंगसला काय हवं आहे, बुरशीला काय हवं आहे की थोडं मॉइश्चर भेटावं. मॉइश्चर असेल तर ते ग्रो होणारच. तर मॉइश्चर नसेल तर ऑटोमॅटिक आपण त्याचं सोर्स ऑफ फूड नाही देणार फंगसला आणि फंगल इन्फेक्शन ऑटोमॅटिक कमी होणार. सो वेअरिंग ड्राय क्लोथ्स अँड वॉशिंग क्लोथ्स इन हॉट वॉटर हे दोन्ही ज्यांना इन्फेक्शन आहे त्यांनी फॉलो करायला पाहिजे. फ्रिक्वेंट चेंजिंग ऑफ क्लोथ्स पण महत्त्वाचं आहे.
आपल्या भारत देशात किंवा महाराष्ट्रामध्ये उन्हाळा असतो मोस्ट ऑफ द टाईम. क्लायमेट खूप हॉट असतं आपल्या इथे, ह्युमिड, हॉट, आणि घाम वगैरे सुटतो आपल्याला बिकॉज ऑफ द क्लायमेट. तर जर पॉसिबल असेल म्हणजे तर 2दा चेंज करायला पाहिजे कपडे. ओके, लूज कपडे, सैल कपडे आपण म्हणतो तसे घालायला पाहिजे, खूप टाईट नको. अँड प्रिफरेबली कॉटन क्लोथ्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजकाल खूप सिंथेटिक मटेरियल येतं शर्टमध्ये पण, पॅन्ट्समध्ये पण. तर प्रिफरेबली इवन लेडीजमध्ये पण खूप सिंथेटिक मटेरियल्स असतात. तर कॉटनचेच कपडे घाला, कारण त्याच्यामध्ये जो फंगस एलिमेंट्स असतील ते वॉशमधनं इझिली निघून जाईल. दॅट इज द रिझन की कॉटनचे कपडे घालायला पाहिजे. अँड इवन इनरवेअर जे तुमचे असतील ते पण कॉटनचेच असायला पाहिजे. ओके, सो दीज आर सम चेंजेस. जीन्स वगैरे घालायला नाही पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण जीन्स हे आपण रुटीनली घालतोच. कारण जीन्सचे जे इलॅस्टिक्स असतात आणि क्रीजेस असतात म्हणजे स्टिचेस जिथे घेतलेले असतात तिथे जाऊन फंगल एलिमेंट्स बसतात आणि खूपदा इझिली निघत नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण जीन्स थोडं कमी घालावं आणि लूज कॉटनचे कपडे घालायला पाहिजे. त्यांनी त्यांचे नखं कट करून ठेवायला पाहिजे, कारण जर नखं वाढलेले असतील आणि नॉर्मली कळत न कळत आपण खाजवतो जेव्हा फंगल इन्फेक्शन असतं तेव्हा, तर ते जे फंगल एलिमेंट्स किंवा बुरशी असते ते नखांच्या रूट्समध्ये जाऊन बसलेली असते. तर वारंवार आपलंच इन्फेक्शन आपल्याला परत परत होऊ शकतं जर इवन ट्रीटमेंट चालू असेल तरीही. सो नखं एकदम शॉर्ट करून ठेवायला पाहिजे. फ्रिक्वेंट हँड वॉशिंग आणि हँड ड्राईंग, म्हणजे हँडवॉश झाल्यावर चांगलं ड्राय करून घ्यावं, तर ते पण एक महत्त्वाचं आहे. 2दा आंघोळ करावं, रात्री आंघोळ करूनच झोपावं, आणि आंघोळ झाल्यावर स्किनला ड्राय ठेवावं. खूपदा सकाळी आपण ऑफिसला जायची गडबड असते, तर आंघोळ झालं प्रॉपरली पुसत नाही शरीराला आणि आपण कपडे घालून निघतो. सो दॅट शुड नॉट हॅपन. स्पेशली ज्यांना फंगल इन्फेक्शन आहे त्यांनी एकदम ड्राय करायला पाहिजे स्किनला आणि मगच कपडे घालायला पाहिजे. सो आणि मोस्ट इम्पॉर्टंट की वेळेवर डॉक्टरांशी सल्ला घ्या, ट्रीटमेंट घ्या. जे काय तुम्हाला औषधं दिलेलं आहे, युजली जे मेडिसिन्स वगैरे दिलेले असतात त्यांना वेळेवर आणि नियमाने घ्या, तर बिलकुल गरज मग परत होणार नाही, ते परत व्हायची चान्सेस खूप कमी होऊन जातात. आणि जो आधी प्रश्न होता की होऊ नये म्हणून, तर हेच गोष्टी त्याला लागू होतील मला वाटतं. सो सेम द आन्सर इज अगेन व्हेरी मच द सेम की जर हे सगळे प्रिकॉशन्स बाकीच्या मेंबर्सनी घेतले घराच्या, तर त्यांना पण हे इन्फेक्शन नाही होणार. इनफॅक्ट खूपदा चादर वगैरे असते कॉमन यूज झालेली, तर ते पण रेग्युलर वॉशमध्ये जायला पाहिजे. टॉवेल वॉशमध्ये रेग्युलर, वेन आय से रेग्युलर 2 times इन अ वीक इट शुड गो इन वॉश ॲटलिस्ट. आणि क्लोथ्स तर एव्हरी डे वॉशमध्ये जायलाच पाहिजे आणि सेपरेटली वॉशमध्ये जायला. आणि आंघोळ तुम्ही म्हटलं की 2दा झाली पाहिजे. बऱ्याच लोकांची एकदा पण करायची मारामार असते, 2दा करणं म्हणजे अवघडच काम झालं त्यांच्यासाठी. जेवढं पॉसिबल आहे, जर खूप वाईड स्प्रेड इन्फेक्शन आहे, खूप बॉडी फोल्ड्समध्ये आहे, तर नक्कीच 2दा करायला पाहिजे. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये काही असं स्पेसिफिक मेल्स किंवा फिमेलला जास्त हा प्रकार होतो की मेल्सना जास्तच आहे किंवा फिमेलना काही जास्त आहे, असं काही आहे का? What we have observed statistically is that it is equally present in both males as well as female. इनफॅक्ट असं आहे की ज्यांची प्रतिकारक शक्ती कमी असते, फॉर एक्झाम्पल ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना काय औषधं चालू आहे फॉर सम ऑफ दी अदर प्रॉब्लेम, ज्याच्यानी प्रतिकारक शक्ती तुमची डाऊन होते, ज्याला इम्युनोसप्रेसंट्स असं आम्ही म्हणतो, किंवा प्रेग्नन्सीचा जो काळ असतो तेव्हा पण इम्युनिटी किंवा प्रतिकारक शक्ती आपली कमी असते. ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये गचकरण किंवा फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढून जातात. येस. आता उन्हाळा सुरू आहे, ह्या उन्हाळ्यासाठी आमच्या प्रेक्षकांसाठी काही खास टिप्स तुम्ही द्याल का? तर टिप्स ऑलरेडी मी जे काही प्रिकॉशन्स स्पेसिफिक काही असं असेल की काय वापरू नये, काय टॅल्क पावडरचा उपयोग करावा का, किंवा अशा काही क्रीम्स काही आहेत का ज्या स्पेसिफिक ह्या तुम्ही वापराव्यात, असं काही आहे का? हां, तर माझं फक्त सगळ्या व्ह्युअर्सला एकच सांगणं आहे की तुम्ही कॉटनचे कपडे घाला, तुम्ही लूज कॉटन पॅन्ट्स घाला, तुम्ही तुमचे अंडरपॅन्ट्स प्रिफरेबली बॉक्सर टाईप घाला आणि 2दा आंघोळ करा. ओके. आणि टॅल्कम पावडर रुटीन जो आहे मार्केटमध्ये कमर्शियल टॅल्कम पावडर, ते तुम्ही नक्की यूज करू शकता जर तुम्हाला एक्सेस घाम सुटत असेल. पण जर तुम्हाला ॲक्टिव्ह फंगल इन्फेक्शन आहे, तुम्हाला लाल लाल स्पॉट्स दिसत असतील शरीरावर, तर अँटी फंगल
जे पावडर असतात ते मग वापरायला पाहिजे. तर युजली अँटीफंगल पावडरमध्ये काही अँटीफंगल मेडिसिन्स असतात, लाईक क्लोट्रिमाझोल, लाईक मायकोनाझोल, लाईक सर्टाकोनाझोल, हे सगळे मेडिसिनचे नावं आहे ते असतात त्या पावडर्समध्ये. तर तसे पावडर तुम्ही नक्की वापरू शकता ॲज अ प्रिकॉशन इन समर सीझन. आणि नखं कट करून ठेवा. बिलकुल ओलसर कपडे, आजकाल उन्हाळा आणि पाऊस दोन्ही कॉमन झालेला आहे. तर ते पण एक आहे की आपण जेव्हा पावसात भिजतो आणि घरी जाऊन इमिजिएटली जर चेंज करत नाही कपडे, आपण ड्राय कपडे घालत नाही, तर त्याच्यानी पण आपलं फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढून जातात. तर बिलकुल ड्राय कपडे घाला, टाईट कपडे घालू नका. आणि तुम्हाला जर सिम्पटम्स दिसत असतील तर बिलकुल ओव्हर द काउंटर प्रोडक्ट्स वापरू नका. आता मला नावं घ्यायचे नाही आहे, पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की काही असे क्रीम्स आहे ज्याच्यामध्ये लेबल्समध्ये 2 क्रीम, 3 क्रीम, 4 क्रीम अशी कॉम्बिनेशन क्रीम्स असतात. मोस्ट ऑफ द टाईम आम्ही जेव्हा ट्रीटमेंट देतो तेव्हा आम्ही प्युअर अँटीफंगल क्रीम देतो. प्युअर अँटीफंगलचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये फक्त अँटीफंगल इन्ग्रेडियंट असतं, लाईक क्लोट्रिमाझोल, मायकोनाझोल, सर्टाकोनाझोल, हे जे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिले. जर तुमच्या क्रीममध्ये ओव्हर द काउंटर किंवा कोणतीही क्रीममध्ये 2 इन्ग्रेडियंट्स आहे, सो दॅट इज अ रेड फ्लॅग की ते तुम्ही प्रिफरेबली वापरू नका. कारण एक्झॅक्टली ते काय इन्ग्रेडियंट आहे दुसरं ते आपल्याला माहीत नाही. अँड इफ इट इज अ स्टिरॉइड तर तुमचं फंगल इन्फेक्शन मुळापासून जाणार नाही, परत येत राहणार. पण अजून एक प्रश्न होता की जे आपण नॉर्मली सोप वापरतो आंघोळीला, त्या सोपमुळे काही इन्फेक्शन म्हणजे फंगल इन्फेक्शन वाढण्याचे काही चान्सेस वाढतात का? युजली सोपचं काम काय आहे आपल्या स्किनवर, तो मैल आहे किंवा ऑइल एक्सेस आहे किंवा कोणतेही केमिकल्स जे स्किनवर साखळलेले असतात थ्रू आउट द डे, त्याला क्लीन करतो. क्लिन्झिंग ॲक्शन आहे सोपचं. आणि युजली जे कमर्शियल सोप्स असतात, म्हणजे नॉर्मली आपण जो वापरतो घरात, तर त्याचं काम मेनली आहे टू क्लीन अवर स्किन. दे डू चेंज अवर स्किन पीएच. काही पीएच असतं आपल्या स्किनचं, तर ते ॲसिडिक बेज अल्कलाईन असं म्हणजे चेंज होऊ शकतं फ्रॉम ॲसिडिक टू अल्कलाईन जर आपण सोप वापरलं. पण युजली फंगल इन्फेक्शनमध्ये असं काही वाढ बघितलेलं नाही आहे बिकॉज ऑफ युजेज ऑफ सोप. इनफॅक्ट इट विल ओनली हेल्प बिकॉज इट विल क्लीन अवे एक्सेस ऑफ डर्ट अँड ऑइल फ्रॉम युअर स्किन. तर सोप नक्की वापरावं. आणि कधी अँटीफंगल सोप पण आम्ही मिळतात, बरोबर आहे, रेकमेंड करतो ज्यांना फंगल इन्फेक्शन आहे त्यांना. तर जर तुम्ही स्पेशल काही सोप वापरत नसाल तर नक्की नॉर्मल सोप पण वापरू शकता. त्याच्याने काही वाढ नाही होणार तुमच्या फंगल इन्फेक्शनची. पण स्पेशली ज्यांना रिकरंट फंगल इन्फेक्शन होत आहे त्यांच्या केसमध्ये आम्ही नक्की अँटीफंगल सोप पण रेकमेंड करतो. ग्रेट मॅडम, तुमचं खूप खूप धन्यवाद. आज खूप छान माहिती दिली आम्हाला, काय करावं काय नाही करावं, कसे कपडे घालावे आणि कधी घालावे. आणि बाकीचे जे नखांचे लोक इग्नोर करतात की नखं कापत नाहीत किंवा 2दा आंघोळ केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली इट डज मॅटर. सो प्रेक्षक हो, हा होता आमचा पहिला एपिसोड स्किन स्पेशलमध्ये फंगल इन्फेक्शन. आणि तुमची खाज जर खरंच कमी करायची असेल तर ज्या टिप्स मॅडमनी दिलेल्या आहेत त्या प्लीज फॉलो करा. ओव्हर द काउंटर क्रीम्स जास्त वापरू नका आणि वेळोवेळी एका डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे स्किनच्या डॉक्टरना तुम्ही भेटत जा. नाहीतर हा जो तुमचा खाजेचा जो काय म्हणतात त्याला प्रोसेस आहे तो कधीही न संपणार आहे. सो मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका दुसऱ्या टॉपिक म्हणजेच स्किन एपिसोडच्या सोरियासिस या टॉपिकसह. बघत राहा आपला आरोग्याचा राजमार्ग. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. थँक्यू मॅडम सो मच. थँक्यू. स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स, हार्ट बीट केअर सेंटर, दिल से दिल तक.